सेकंडच आहे. सिद्धार्थ एक. थँक्यू आणि वेलकम बॅक. ॲलेक्ससाठी लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये होते, परंतु कमावलेले नाही आहे श्रेयस गुरवकडून. आणि अखेरकार पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 20 धाबा दाखल ते 21चं टार्गेट ठेवलं गेलं. बा थोडीशी बंधन होती, त्यामुळे माईक ऑफ होता, त्यामुळे जे लाईव्ह ऐकत होते सर्व प्रेक्षक त्यांच्यासाठी त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. जाऊयात दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी समीर आणि आर्चिस हे दोन फलंदाज फलंदाजीसाठी येत आहेत. हा विजय नितांत गरजेचा आहे टीम वरद विनायकला आणि हा विजय तितकाच गरजेचा आहे स्वास्तिकला, कारण एक पराभवाला त्यांना सुद्धा सामोरं जावं लागले. BVA एकलव्य आणि जय साई विरार एक मोठं बॅटल. या दोन्ही संघांना विनंती आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. कुशल गुरव गोलंदाजी मार्कवरती येतोय किट्टू आणि त्याच्यासमोर फलंदाजी मार्कवरती समीर. नॉन स्ट्राइक एंडला आर्चिस.
चला मॅचला सुरुवात आणि मॅचला सुरुवात झाली असताना पहिल्या चेंडूत ते एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. समीरला माहित आहे या मॅचला कशा प्रकारे पुढे न्यायचंय आणि बडूरस ही सावध सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिला सामना वरदा विनायकने बीवे एकलव्य या संघाअगेन्स्ट पराभूत झाले होते. दुसरा सामना ज्यावेळेला झाला त्यावेळी जयसाई विरार समोर एका हाती पराभव त्यांना स्वीकारताना आपण पाहिलं आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये आलेत जिथे जिंकणं नितांत गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी. आणि काय जिंकलं जातंय का की स्वास्तिक आपला रंग ढंग दाखवत असताना चला दोन्ही कर्णधार आलेत का. आर्चिससाठी हा चेंडू होता, आर्चिसने ऑन साइडला चेंडूला खेळले, एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. सिंगल बीवे एकलव्य आणि जयसाई विरार. बीवे एकलव्यचा कर्णधार आलाय, जयसाई विरारचा कर्णधार आलाय का किशन कोण पाठवलेस का. अच्छा कॅप्टन बदलला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येत असताना दिसते. 5 धावा धावफलकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे या षटकामधला. कुशल गुरवचं हे षटक पुन्हा एकदा फ्लाइट आणि त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलंय सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती टीम स्वास्तिक या संघाच्या. शुभ हस्ते टॉस केलं जाणार आहे. सुमित सुद्धा रंगात आलाय आणि आता या संधेला आता थंडी वाढल्यानंतर त्याच्यामध्ये रंग भरण्याचं कार्य तो करणार आहे. टॅप केले चेंडूला, एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. पहिली धाव आकाश गरजच्या माध्यमातून चेंडू हाताळला गेला. बीवे एकलव्याने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच साठी हा टॉस इम्पॉर्टंट आणि महत्वाची मॅच, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर त्या दोन्ही संघाने लगातार 2 सामने जिंकलेले आहेत. लाऊड अपील पंचांकडे केली गेली. पंचांचं बोट हवेमध्ये. समीर बाद आणि त्यानंतर समीरने घेतलाय रिव्ह्यू. रिव्ह्यू मध्ये काय दिसणार आहे. एक्स्ट्रा प्लेयरनी मान फिरवू नका, समोर बघा. त्याने काय बदलणार नाहीये, परंतु हा नियम आहे स्पर्धेचा. सगळे आमच्याकडे बघायला लागलेत. लय मोठा आरोप केल्यासारखं चित्र आहे. बघूयात काय घडतंय. आमची टेक्निकल टीम बिझी आहे. गडी बाद आहे की नाही हे बघण्यासाठी. क्लोज होता अगदी निर्णय. हेमलने टाळ्या वाजवल्यात. त्या बॅट पडद्यावरून प्लीज काढा कोणाच्या आहेत त्या. येस, फिंगर इज वन अप नाउ. समीर बाद, विकेट आली आहे आणि आता एक कमबॅक करण्याच्या दृष्टीने वाटचाल वरदा विनायककडे सुद्धा होतीये. 2 खेळाडू समोर बोलावून जो दबाव बनवला गेला होता त्याला कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा होताना दिसतोय. गौरीश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येईल. समीरचं बाद होणं थोडंसं धक्कादायक आहे, कारण ही मॅच फिनिश करण्यासाठी समीरला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं. पहिल्या 2 मॅच अनुपस्थित होते आणि त्याची उपस्थिती दाखवून फिनिशिंग टच जर दिला असता तर वेगळा कॉन्फिडन्स बळावला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. आकाश गरजने कमबॅक करून दिलाय. पुढे आर्चिस कशा प्रकारे या मॅचला पाहतोय. ड्राईव्ह केला चेंडूला, निघून गेला चेंडू सीमा रेखा पार. अफलातून दर्जेदार, शानदार, बहारदार एमसीसी चौकार. 4 धावा. थँक्यू तुझे. 1 डॉट आला विकेट करवी आणि त्यानंतर एकाच्या मोबदल्यात 4 दिला गेला. आप 1 दोगे तो हम 4 देंगे. आणि तसंच झालंय.
चौकार आल्यानंतर धावफलक वेगाने वाढत असताना 11 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. 21चा पाठला करायचा. 10 धावांची अजूनही गरज असेल. समोरच्या दिशेने मिथुनने चांगल्या प्रकारे फेंट केले चेंडूला. डॉट बॉल येईल. पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू टिकल्याच्या दिशेने जातोय का तर येस सिंगल धाव मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. धावफलक 12 वरती येऊन पोचले. 9 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा सिंगल. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय हेमल भावसार. वेगवेगळ्या पद्धतीची गोलंदाजी हाताळण्याची कुवत आहे या गोलंदाजामध्ये. परंतु अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन काय बॉलिंग होते का. मागे खेळायचं होतं. चेंडू हळुवार पद्धतीने निघून गेला आहे यष्टरक्षकाच्या हातामध्ये. गौरीश सुद्धा सरप्राईज झालाय त्या चेंडूला बघून. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. लेग फ्लिक. चेंडू सिंगल साठी निघून जाईल. 1 धाव मिळेल. 10 चेंडूचा खेळानं शिल्लक. 10 मध्ये 7ची गरज आहे. 10 मध्ये 7. कोण करेल कोणावरती मात पाहूयात. निलेशजी चाळके यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन निलेश भाई आपण मंचावरती विराजमान व्हा. टॅप केलंय चेंडूला. एका धाब्यासाठी खेळून काढले. रोहनने चांगली फेकी केली. एकदा धावफलकामध्ये ऍड. 15 धावांनंतर धावफलक जाऊन पोहोचले. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज. हेमल भावसार पुढे चेंडू. आर्चिस ड्राइव्ह केलाय. धावचीची संधी. काय गडी बाद होईल का. डायरेक्ट. हो चेंडू मागे निघून गेलाय. EST वरती आदळलाय. 1+ 1+1 आहे. 1+1. चला 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचले. एकोणीस झालाय. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली. 19 झालाय. आता हा नो आलाय. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय स्वास्तिकनं. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं कौतुक आणि जवळजवळ वरद विनायकच्या आशा या स्पर्धेमध्ये धुसर होताना दिसतात. कारण लगातार 3 पराभवांना त्यांना सामोरं जावं लागतंय. चला BV एकलव्य लगेच मैदानात दाखल व्हा. आणि जय साई विरार आपण सुद्धा. मजा नहीं आ रहा है. थँक्यू. आणि आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅचचं नाव आहे मिस्टर कुणाल. आणि मेडलचा मानकरी ठरणार आहे चांगली बॅटिंग करणारा आर्चिस. चला या दोघांनी. कुणालला टी-शर्ट आणि आर्चिसला मेडल.